नमस्कार, शुभ सकाळ. आज मी हे लाईव्ह सत्र आहे. तुम्हा सर्वांना तुम्ही योगासन, आपण सुदृढ आयुष्य जगण्यासाठी ही योगासन आणि प्राणायाम अगदी महत्त्वाचे आहेत आणि म्हणून नित्यनियमितपणे आपण ही आता करत आहोत. ही जी सकाळ आहे, या सकाळने मला भरपूर काही आयुष्यात दिलं. या सकाळमुळे एक रोजची सवय आहे योगासनं करण्याची. सकाळ आहे म्हणून नवीन उत्साह, नवीन जोम, गुरूंचं मार्गदर्शन, त्या मार्गदर्शनाचं आचरण, या सर्व गोष्टी सकाळमुळे घडल्यात जीवनात. ही सकाळ खूपच महत्त्वाची आहे आणि प्रत्येक क्षण आपला जो आहे ती योगासनं आणि प्राणायाम सकाळी केल्यामुळे की नाही सणासारखा साजरा होतो. प्रत्येक क्षण हा सण होतो. म्हणून योगासनं आणि प्राणायाम हे अशी ही विद्या आहे की ज्यामुळे संपूर्ण शरीराचं आरोग्य तर सुदृढ राहतं, पण मानसिक आरोग्य एवढं चांगलं होतं की नेहमी ती प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावर असते, नेहमी ती प्रसन्न मन आपलं असतं आणि त्यामुळे आनंदच आनंद. संपूर्ण दिवसभर हा आनंद आपला टिकवून ठेवणारी ही योगासनं आपण रोज सकाळी केली पाहिजेत. आता मी रोज वेगवेगळे विषय घेत असते, पण हेच विषय घेत असताना हे लक्षात आलं की सगळ्यात मोठा कुठला जर आजार असेल तर तो म्हणजे स्ट्रेस. कारण स्ट्रेसपासून सर्व सुरुवात होते. स्ट्रेस का असतो माणसाला? कारण काही ना काही त्याला बनवायचं असतं, काही ना काही क्रिएट करायचं असतं आणि ती हाव आणि धाव असल्यामुळे तिथे त्याला ताण असतात आणि ताण असल्यामुळे लक्ष त्या ठिकाणी, त्या विषयाकडे, म्हणून शरीरावर लक्ष कमी होतं आणि मग जसा ताण वाढत जातो तसे वजन वाढत जातं, तसे इतर रोग असतात. थायरॉइड, डायबिटीज, हे सगळे स्ट्रेसचे भावंडच. थायरॉइड, डायबिटीज, बाकी बॅक पेन्स, नी पेन्स, वजन वाढणे. तर या सर्व गोष्टींना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची ही योगासनं आणि प्राणायाम आज मी शिकवणार आहे. आपण ही जी योगासनं आणि प्राणायाम करणार आहोत ते योगासन 15 योगासनं मी तुम्हाला सांगते. 15 योगासनं आपण करूयात वेट रिड्यूस करण्यासाठी आणि 5 योगासनं आपण करणार आहोत रिड्यूस झालेलं वेट आहे ते अंडर कंट्रोल राहण्यासाठी. ही जी 15 योगासनं आहेत ती म्हणजे खरं तर ही सर्वच योगासनांनी वेट रिड्यूस होतं, कारण सर्व योगासनांमध्ये शरीराच्या हालचाली असतात म्हणून कॅलरीज तर त्यात बर्न होतातच, पण सर्वात जास्त म्हणजे कमी जास्त प्रमाण आहे योगासनांच्या कॅलरीज बर्निंगमध्ये, कॅल्क्युलेशनमध्ये. म्हणून सर्वात जास्त कॅलरीज ज्या आसनांमध्ये बर्न होतात ती मी आसनं आहेत ती निवडलेली आहेत. मी माझ्याकडे येणारे जे बरेच योगसाधक आहेत त्यांना मी ही योगासनं शिकवली. तर ही 15 योगासनांमुळे त्यांचा जो बदल घडून आला किंवा त्यांचा जो मला फीडबॅक होता वेट रिडक्शनचा, त्याच्या बेसिसवरती मी ही तुम्हाला योगासनं सांगते. ही जी 15 योगासनं आहेत ती योगासनं आपण करून वेट रिड्यूस करू शकतो आणि त्यानंतर मग 5 योगासनं जी आहेत ती रेग्युलर करून आपण वेट आहे ते अंडर कंट्रोल ठेवू शकतो. तर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की वेट रिडक्शन करण्यासाठी फास्ट वर्कआउट केलं पाहिजे. फास्ट वर्कआउट किंवा एरोबिक एक्सरसाइज किंवा सगळं धावणे वगैरे या सगळ्या गोष्टी ह्या तर उत्तमच आहेत, पण कसं आहे बऱ्याच जणांना बॅक पेन्स असतात, बऱ्याच जणांना इतर रोग असतात, थायरॉइड वगैरे सर्व गोष्टी असतात. बरं मग कोणाचे काही सीझर ऑपरेशन झाले असतील, महिलांचे प्रेग्नन्सी नंतर वाढलेलं पोट, त्यांना कंबरदुखी होऊ शकते प्रेग्नन्सी नंतर. तर या सर्व गोष्टी एकत्र म्हणजे सर्व रोगराही सुद्धा आणि बाकी वेट रिडक्शन साठी सुद्धा, वजन कमी करण्यासाठी सुद्धा ही एकत्र काम करणारी ही योगासनं आहेत. म्हणून योगासनं आहेत ती खूप नित्य नियमितपणे आपण करू शकतो. खंड न पडता, शरीराला कुठलाच त्रास न होता आपण ही योगासनं करू शकतो. तर अशी ही योगासनं आपण करायला सुरुवात करत आहोत. प्रथम वॉर्मअपने सुरुवात करूयात. संपूर्ण स्ट्रेचिंग शरीराला द्यायची आहे. साइड ट्विस्टिंग करूयात. मनगट गोल फिरवायचे आहेत. स्ट्रेच करूयात. बस. पाय दोन्ही सरळ करायचे, पाय अंतर घ्यायचंय आणि अल्टरनेट टोजला टच करायचे. फॉरवर्ड बेंड्स करायचे. आता एका बाजूला पूर्ण झुकायचंय. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा. बरेच जण कसं जिम करतात, बाकी हार्ड वर्कआउट्स आहेत ते करत असतात, पण मग
त्या तुलनेत योगासनं आहेत ती खरंच पोट कमी करतात का, खरंच वेट रिड्यूस करतात का, हे आपण जाणून घेऊयात. हे कसं काय शक्य होतं बघा. समजा आपण क्रंचेसचे 20-20चे 2 सेट 3 सेट करत आहोत, पण ते क्रंचेसचे जे सेट आहेत त्याच्यापेक्षा जास्त काळ आपण जर अर्धनावासनात होल्ड करू तर तेवढाच प्रेशर, त्याहून अधिक प्रेशर आपल्या पोटावरती येऊ शकतो. जेवढा काळ आपण त्या आसनात थांबतोय तेवढा वेळ. म्हणजे समजा हे आहेत क्रंचेस, पाय फोल्ड करून आपण पण याच जागी हा जर आपण 20चा सेट केला तर जो प्रेशर आपल्या पोटावरती येणार आहे तोच प्रेशर आपल्याला अर्धनावासनात मिळणार. म्हणजेच या पाय सरळ ठेवले, बॅलन्स. तुम्ही सर्वांनी करून बघा. पाठ ताठ ठेवली आणि पाय सरळ ठेवले आणि बॅलन्स केलंय. ब्रीदिंग नॉर्मल ठेवलेली आहे आणि ही आसन स्थिती प्राप्त केलेली आहे. आता ही सर्व योगासनं जी आहेत मी जी रोज आपण शिकत असतो, पाहत असतो, माझा या सर्वामागे हाच उद्देश असतो की तुम्ही सर्वांनी ही योगासनं करावी. बस तुमच्या हातात असलेला जो मोबाईल आहे तो तुम्ही जरा दूर टेबलवर ठेवा, कुठेतरी लावून ठेवा आणि तुम्ही जरा लांबून मग माझी योगासनं पाहत पाहत तुम्ही सर्व योगासनं करू शकता. म्हणजे तुम्हाला त्याच्या स्टेप्सही कळतील, कुठे चूक सुद्धा होणार नाही, कसं त्या आसनाची पूर्वस्थिती काय आहे, मध्यम स्थिती काय आहे, अंतिम स्थिती काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. तसेही वेट रिडक्शन हा जो त्रास आहे तो प्रत्येकाला, वेट वाढलेला आहे बऱ्याच जणांचं आणि या सर्वामागे तुम्हाला मी कारण सांगितलं, स्ट्रेस, धावपळ ही खूप आहे म्हणून आपण ही योगासनं आहेत ती बघत आहोत. तर आता सूर्यनमस्कार करूयात. सूर्यनमस्कार हे सुद्धा वेट रिडक्शन करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. कारण सूर्यनमस्कार करताना शरीराची जी हालचाल होते त्यामुळे कॅलरीज आहेत ते भरपूर बर्न होतात. एका सूर्यनमस्कारामध्ये जवळजवळ 13.91 कॅलरीज हे बर्न होत असतात. म्हणजे जर आपण त्याच्या फ्रिक्वेन्सीज वाढवू, जर आपण 15 वेळा, 20 वेळा, 24 वेळा सूर्यनमस्कार करू तर जवळजवळ 350 to 400 कॅलरीज आपण बर्न करू शकतो. तर आता हे सूर्यनमस्कार यांची परफेक्ट पोझिशन आपण पाहूया. खरं तर सूर्यनमस्कार जे कॅज्युअली करतात ना त्याविषयी मी तुम्हाला सांगते. योगासनांनी, सूर्यनमस्कारांनी वेट कमी होतं, पण ती योगासनं किंवा सूर्यनमस्कार आपण कसे करत आहोत यावरती ते डिपेंडेड आहे. आता सूर्यनमस्कार बघा, जनरली आपण पाहत पाहत करताना कसं करतो ते मी तुम्हाला सांगते. सर्व अनुभव आहे, सर्व गोष्टी मी जेव्हा योगा साधकांना सांगत असते तेव्हा सर्व गोष्टी मला अनुभवास येतात. म्हणून मी तुम्हाला सांगते की कधीच कॅज्युअली सर्व सूर्यनमस्कार करू नका. आता पहा, 1, 2 याप्रमाणे सूर्यनमस्कार होतात. त्याच्यात कंबर पुढे, मान मागे, फ्लॅट बॉडी, मग 3 करताना पाहायलाच नको, बस इथपर्यंत. स्वतःच्या अवयवांना सुद्धा स्पर्श करता येत नाही. आता स्टिफनेस वाढलेला आहे तो या प्रकारे. तर ही जनरल सूर्यनमस्कार किंवा कॅज्युअली सूर्यनमस्कार करण्याची जी पद्धत आहे ना त्याला हळूहळू हळूहळू आपण सवय ती मोडायची आहे. इथून पण 3 झाले की मग 4ला मागचा पाय फोल्ड, हा पायाचा आणि मान वरती, 5ला सुद्धा तसंच. तर अशी सर्व गोष्टी आहेत त्या होत असतात. मग आपण ऍक्च्युअली सूर्यनमस्कार कसे करायचे हे पाहूयात. खरं सांगते मी, यामध्ये अजिबात फ्लेक्झिबिलिटीचा भाग नाहीये. फ्लेक्झिबिलिटी ही आपोआप वाढते जेव्हा तुम्ही परफेक्शन मध्ये परफेक्ट असते. म्हणजे परफेक्शन आणि फ्लेक्झिबिलिटी या दोन्ही गोष्टी आपल्या प्रत्येक योगासन आणि सूर्यनमस्कारांमध्ये असल्याच पाहिजेत. पण फ्लेक्झिबिलिटी जर कमी असेल तर परफेक्शन नसावं असा अजिबात भाग नाहीये. सूर्यनमस्कार करताना परफेक्शन हे असायलाच पाहिजे. म्हणजे 1 याप्रमाणे तुम्ही प्रणाम आसन केलं की 2 पायात 1 फुटाचं अंतर ठेवायचा, हात दोन्ही समोर ठेवायचे आणि मग मान मागे घेऊन छाती पुढे. कारण याचं असं कारण आहे की चंद्रनमस्कार असं ना, चंद्राचा आकार कसा असा पूर्णपणे तो बाक मिळाला पाहिजे. मग असं आपण कंबर पुढे आणि फक्त मान मागे ठेवली तर तो आकार असा होणार. आणि जर कंबर पुढे, छाती पुढे आणि मान मागे अशी याप्रमाणे ती पाहिजे. तर आपण छाती पुढे घेऊन, खांदे मागे घेऊन चंद्रनमस्कार आसन करायचं आहे आणि मग तिथून हात सोडून खाली बेंड करायचं आहे. हे प्रत्येक आसन मला शिकवायला 1-1 तास लागू शकतो. असं हे थोडे परफेक्शन्स आहेत, एवढे छोटे परफेक्शन आहेत. पण आता वेळेअभावी आपल्याला बरीच आसनं सुद्धा करायची आहेत वजन कमी करण्यासाठीची. म्हणून सूर्यनमस्कार आपण इन शॉर्ट मध्ये पाहूयात. तर हे 2 करत्या वेळी सरळ, छाती पुढे, कंबर पुढे, मान मागे. 3 आता यामध्ये सुद्धा पाय एकदम सरळ, हात दोन्ही बाजूला, डोकं पूर्ण आतमध्ये.
आता डोकं गुडघ्याला लागतंय की नाही लागतंय हा झाला फ्लेक्झिबिलिटीचा प्रश्न. पण फ्लेक्झिबिलिटी जर नसेल तरी सुद्धा सरळपणा हा आपल्यात आहे, तो असायलाच पाहिजे. तो आपण केल्याने होणार. तर हे जरा शरीरातले सर्व सेल जरा वॉर्मअप झाले ना, वॉर्म झाली ना बॉडी, या सर्व गोष्टी सोप्या जातात. म्हणून वॉर्मअप एक्सरसाइजेस सुरुवातीला आपण करत असतो, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आता यामध्ये हा कॅज्युअल जो आहे म्हणजे गुडघे फोल्ड करून बस हातांनी अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे, म्हणून गुडघे फोल्ड किंवा कम्फर्टेबल पोझिशन, पाठीला पोक, या गोष्टी अजिबात करायच्या नाहीयेत. पूर्णपणे खाली हाताकडे पाहत पाहत ही बॉडी स्ट्रेचिंग. आता याला फ्लेक्झिबिलिटीची गरज नाही, याला फक्त लक्षपूर्वक करण्याची गरज आहे. मग दोन्ही हात ठेवले असे बाजूला. मग आता सुरुवातीला तुम्ही अंगठ्याने स्पर्श करू शकता, मग दोन्ही हात बाजूला, मग डोकं आत, 3, मग 4 करताना एक पाय पुढे आणि दुसरा पाय मागे. पूर्णपणे याप्रमाणे आपण हे करू शकतो आणि मान मागे ठेवून पूर्ण बॅलन्स करायचा. यात मागचा पाय मात्र सरळ असला पाहिजे. मागचा पाय जो आहे तो अगदी सरळ जर असेल तर आपली लोअर बॅक जी आहे त्या लोअर बॅक मधून पूर्णपणे पाय आहे तो सरळ असणार आणि ती कंबर लोअर बॅक मधून जी स्ट्रेचिंग आपल्या पायाला मिळते ती फार महत्त्वाची असते. पण जर आपण यामध्ये गुडघा वाकवून ठेवला तर ही स्ट्रेचिंग मिळेल का? अजिबात मिळणार नाही. पदहस्तासनात सुद्धा गुडघे वाकवून ठेवले तर ती स्ट्रेचिंग नाही मिळणार. पण जर गुडघे सरळ ठेवले, हात खाली ठेवले, डोकं आत घेतलं तरी बरोबर स्ट्रेचिंग आपल्या पायांना मिळते आणि आपण जास्तीत जास्त जवळ जातो. तर याप्रमाणे चौथी पोझिशन करायची आणि मग 5व्या पोझिशन मध्ये जात असताना हे जे एक पाय प्रसरण आपण करत आहोत तिथून दोन्ही हात खाली ठेवून या पोझिशन मध्ये जायचंय, म्हणजेच अधोमुख श्वानासन. यात आपल्या टाचा खाली पाहिजेत आणि मान शक्य तेवढी आत पाहिजे. मग 6 पोटावर झोपायचे, 7 पूर्ण मागे वाकायचं, 8 परत अधोमुख श्वानासन, 9 एक पाय पुढे, मागचा पाय सरळच असला पाहिजे, मान मागे, 10 परत पाय जोडून डोकं आत, 11 आणि 12 असे हे सूर्यनमस्कार नित्य नियमितपणे आपण रोज केले पाहिजे. तर आता सूर्यनमस्कार आपण एक 5 ते 6 वेळा करणार आहोत, ज्याच्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतील. सूर्यनमस्कार आणि वेट रिडक्शन कसं करायचं? आता हे जर कॅज्युअली आपण सूर्यनमस्कार केले तर शरीराला आपण कम्फर्ट लेवलवरती ठेवतोय, म्हणून कॅलरीज काही जास्त बर्न होणार नाहीत. पण जर आपण त्याच्यामध्ये जरा मेहनत घेतली, त्यामध्ये पूर्ण मन लावून ही सर्व योगासनं किंवा सूर्यनमस्कार केले तर मग सगळ्या आसनाच्या स्थिती ज्या आहेत त्या आपण उत्तमरित्या गाठू शकतो. त्या आसन स्थितीमध्ये जास्तीत जास्त वेळ थांबू शकतो. तर सूर्यनमस्कार आपण करायला सुरुवात करूया. 1, मग 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 पूर्ण मागे, 12, मग परत 1, मग 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2,
9, 10, 11 आणि 12. ह्या सर्व सूर्यनमस्कार सूर्यनमस्कारच्या ज्या स्थिती आहेत त्या मात्र योग्य केल्याने वेट रिडक्शन हे जलदरित्या होईल. फक्त याच्यामध्ये जे फ्रिक्वेन्सीज आहेत ते आपण वाढवत जायचे आहेत. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, जेवढे सूर्यनमस्कार जास्त तेवढे आपले कॅलरीज जास्त बर्न होणार. कारण वेट लॉस आणि वेट गेन या दोन्ही गोष्टी कॅलरीज बर्न करणं आणि कॅलरीज गेन करणं यावरतीच डिपेंडेड आहेत. मग कॅलरीज गेन आपण कशाने करतो? फक्त फूड इंटेकने. फक्त फूड जे आपण घेतो त्यामध्ये कॅलरीज आपले गेन होत असतात. आणि तीच एनर्जी लेवल जर संपूर्ण दिवसभरामध्ये ती जर रेड्यूस नाही झाली, एनर्जी लेवल ती जर लॉस नाही झाली, तर मग ती कॅलरीज रूपात साठून राहतात, फॅट्स रूपात साठून राहतात. म्हणून ते कॅलरीज लेस करण्यासाठी, कॅलरीज बर्न करण्यासाठी हे सर्व वर्कआउट्स करणं फार गरजेचं आहे. म्हणून जेवढे सूर्यनमस्कार जास्त तेवढे आपले कॅलरीज जास्त बर्न होणार. तर सूर्यनमस्कार सुरुवातीला 12 ते 15 करण्याची सवय लावायची, मग 20, मग 24, मग 48 असे सूर्यनमस्कार आपण रोज करत राहिलो तर अगदी 15-20 दिवसातच वजन आहे ते आटोक्यात येईल. सुरुवात तर एका आठवड्याभरात सुद्धा होऊ शकते. फक्त सातत्य पाहिजे, आपण केलं पाहिजे. ही सर्व योगासनं सुद्धा अशीच आहेत. तर आता ती योगासनं कशी करायची आहेत, कुठली आहेत ती पाहायला आपण सुरुवात करूया. पहिले योगासन आपण पाहणार आहोत ते म्हणजे अर्धनावासन. अर्धनावासन करत्या वेळी आपण पाठीवरती झोपायचं, दोन्ही पाय सरळ, मग पूर्ण पाठीमागे झोपून दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडून पाय वरती. आता ही जी योगासनं आपण बघत आहोत या सर्वच आसनांमध्ये होल्डिंग आहे ती खूप जास्त वेळ पाहिजे. वेट रिडक्शन करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. मग आता जर या गोष्टी जमत नसतील तर प्रत्येकाची शरीरयष्टी आहे ती वेगवेगळी असणार. प्रत्येकाला मग काही सेकंद, 10 सेकंद करू शकतो, कोणी 30 सेकंद. म्हणून आसन कधी सोडायचं आहे हा जर प्रश्न तुमचा असेल तर याच्यावर हेच उत्तर आहे की आपल्या क्षमतेनुसार जास्तीत जास्त वेळ आपण आसन स्थितीत थांबायचं आहे. कारण मी एखादी गोष्ट सांगितली की आता वेट रिडक्शन करण्यासाठी, पोटावर प्रेशर प्रॉपर येण्यासाठी 1 मिनिट आपण अर्धनावासन करूयात. पण 1 मिनिट करत असताना कोणाला लगेच दम लागू शकतो, पाठीत भरू शकतं. तर यासाठी ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार आपण आसनाची प्रॅक्टिस सुरू करावी आणि मग आसनाची प्रॅक्टिस हळूहळू वाढवत जायची. आधी सुरुवातीला नाही ना जमते जास्त वेळ होल्ड करायला, तर मग आपण रिलॅक्स राहायचंय, मग परत रिपिटेशन वाढवायचे, परत ते रिपीट करत जायचंय. मग रिपिटेशन आपण 5 वेळा, 7 वेळा, 10 वेळा, 15 वेळा करू शकतो. मग दोन्ही लेवल सारख्या होणार. जास्त होल्ड नाही केलं तर जास्त वेळा आपण हे आसन करणार आहोत. मग अर्धनावासन या आसनामुळे पोटावर जे प्रेशर्स येतात त्याच्यामुळे पोट तर कमी होतच, पण पचनक्रिया ही एवढी सुधारते की मग वेट रिडक्शन करण्यासाठी हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे की डायजेशन लेवल कशी आहे. जर कॉन्स्टिपेशनचे त्रास असतील, बद्धकोष्ठतेचे त्रास असतील तर यामुळे सुद्धा आपलं वेट आहे त्याच्यावरती एक परिणाम होत असतो. म्हणून एक्सक्रीटरी सिस्टीम सुद्धा सुधारण्यासाठी खूप गरजेचं आहे हे अर्धनावासन. पाठीला आणि पायांना मजबूत करण्यासाठी हे अर्धनावासन खूप उपयोगी ठरतं. तर पोटावरती अधिक प्रेशर येऊन आपण पोट कमी करण्यासाठी अर्धनावासन रोज करावं. उत्तान पदासन हे एक उत्तम आसन आहे. उत्तान पदासन करत असताना पाठीवर झोपायचं, मग दोन्ही पाय सरळ आपण 90 अंशावरती उचलायचे. पाय गुडघ्यातून मात्र सरळ पाहिजे आणि 45 डिग्रीवरती ते पाय आणायचे. गुडघ्यातून पाय सरळ ठेवून आपण ही आसन स्थिती करायची. हे आसन सुद्धा या आसनात आपण आता मी तुम्हाला फक्त 15-20 सेकंद करून दाखवलं, कारण वेळेअभावी आपल्याला सर्व योगासनं तर बघायचीच आहेत, पण वेळ कमी असल्यामुळे मला ती योगासनं करून दाखवून तुम्हाला ती एक्सप्लेन करायची आहेत की ती कशी करावी, त्याची पूर्वस्थिती काय आहे. तर आपण हे योगासन करत असताना कधीही लक्षात घ्यावं
की दोन्ही पाय पहिले 90 अंशावरती उचलून 45 डिग्री अंशावरती आणायचे आहेत आणि त्यानंतर आसन स्थिती सोडत असताना सुद्धा पाय परत पूर्वव्रत आणून परत 90 अंशावरती आणून आपण दोन्ही पाय हळूहळू खाली घ्यायचे आहेत। कुठल्याही आसनामध्ये श्वास हा सामान्यच असला पाहिजे, ब्रिदिंग ही नॉर्मलच असली पाहिजे। फक्त आसन स्थिती करत असताना आपण दीर्घ श्वास घेऊन पाय लिफ्ट करायचे, हे एवढं मात्र लक्षात घ्या। आणि या आसन स्थितीत जास्तीत जास्त वेळ होल्ड करायचा हा प्रयत्न असला पाहिजे। फक्त कुठलाही त्रास होता कामा नये। जर पाठीचे काही गंभीर विकार असतील तर हे आसन फक्त टाळावं, कमरेचे काही त्रास असतील तर किंवा स्लिप डिस्क असेल तर। पुढचे योगासन आपण पाहणार आहोत ते म्हणजे वक्र पद्मासन। वक्र पद्मासन हे खूप उपयुक्त आसन आहे। ते करत असताना आपण पहिले पद्मासन घालायचं। जर पद्मासन जमत नसेल, गुडघ्यांचे काही त्रास असतील किंवा जर थाई मांड्या जास्त असतील तर आपण साधी मांडी देखील घालू शकतो। पोटाला पेळ देऊन एक एक हात खाली घ्यायचा आहे आणि डोकं खाली घ्यायचं। हे आसन दिसायला सोपं आहे आणि करण्यासाठी सुद्धा तेवढंच सोपं आहे। जेव्हा आपण हे योगासन करतो तेव्हा पोटाला पेळ देणं हे फार गरजेचं आहे। फक्त हात टेकवून आपल्याला टर्न व्हायचं नाहीये। सुरुवातीला आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं पोटाला पेळ द्यायचा आहे आणि पेळ देऊन हळूहळू खाली जाण्याचा प्रयत्न करायचा। बरं, बिगिनर्स जेव्हा हे आसन करतील तेव्हा कदाचित हा दुसरा पाय आहे तो उचलला जाऊ शकतो, तर ही काळजी घ्या की हा डावा पाय उचलला जाऊ नये, डावी मांडी उचलली जाऊ नये। फक्त पोटाला पीळ देऊन खाली वाकायचं। हे आसन सोपं असल्यामुळे तुम्ही सहजपणे 2 मिनिटं, 2.5 मिनिटं, 3 मिनिटांपर्यंत जाऊ शकता आणि सरावाने जर होत असेल तर आणखी तुम्ही वाढवू शकता। 4-5 मिनिटांपर्यंतही हा सराव जाऊ शकतो। पोटाला फक्त पेळ दिल्याचे फायदे किती होतात? पोटाला पेळ दिल्यामुळे आपले सर्व जे पोटातले अवयव आहेत त्यांचं आरोग्य सुधारतं। डायबिटीजसाठी हे आसन उत्तम ठरतं। गॅसेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे आसन उत्तम आहे। इन्फर्टिलिटी PCOD साठी चांगलं आहे। पोटातल्या सर्व अवयवांना ट्विस्टिंग मिळते, म्हणजे डायफ्राम, पॅनक्रियाज या सर्व अवयवांसाठी हे आसन खूप खूप फायदेशीर ठरतं। तर या आसनात एका बाजूला आपण होल्ड केल्यानंतर परत रिलॅक्स होऊन आपण दुसऱ्या बाजूलाही करायचं आहे, याच कृतीप्रमाणे। पुढचं आसन आपण पाहणार आहोत सेतुबंधासन। सेतुबंधासनामुळे मांड्यांवरची आणि हिप्सवरची जी फॅट आहेत ते कमी होतात, तसंच मांड्यांना, कमरेला आणि पाठीला लवचिकता मिळते आणि ही आसन स्थिती आहे ती कशी करायची ते आपण आता पाहूया। प्रथम पाठीवर झोपायचं, दोन्ही पाय सरळ करून पाठीवर याप्रमाणे झोपून गुडघ्यातून पाय पहिले फोल्ड करायचे। तर बिगिनर्सने पहिल्यांदा फक्त अशी कंबर उचलण्याची प्रॅक्टिस करावी। जर ही स्थिती योग्य होत असेल तर मग कंबर उचलून आपण दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यावा आणि मग मी आता जी आसन स्थिती करणार आहे त्याप्रमाणे हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत टाकत ती आसन स्थिती करायची। हे सेतुबंधासन। सेतुबंधासन या आसनाचे आणखीनही बरेच फायदे आपल्या शरीराला होतात। जेव्हा आपण सेतुबंधासन करतो तेव्हा थायरॉइड ग्लँड्सना दाब मिळतो आणि थायरॉइड नियंत्रित येण्यासाठी, कमी होण्यासाठी खूप मदतशीर आसन ठरतं। डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीमवरती याचा उत्तम प्रभाव पडतो। आपण या आसन स्थितीमध्ये संपूर्ण शरीराला बेंडिंग देत आहोत आणि जी पाठीला जी बेंडिंग मिळत आहे त्यामुळे पाठ लवचिक बनते। पाठीचे सर्व स्नायू आहेत, सर्व स्नायूगट आहेत
त्यांच्यातली लवचिकता वाढून त्यांच्यात बळकटी येते आणि ती बळकटी आल्यामुळे रक्तसंचार एवढा चांगला होतो की संपूर्ण कण्याला त्याचं आरोग्य, कणाचं आरोग्य हे खूप छान लाभतं. प्रत्येक मणक्याला याचा फायदा होतो, म्हणजे लोअर बॅक सुद्धा, अप्पर बॅक सुद्धा आणि नेक सुद्धा. तर संपूर्ण शरीराला उत्तम फायदे देणारं हे सेतुबंधासन आहे. ही 15 योगासनं सुरुवातीला कदाचित आपल्याला त्याच्यामध्ये जास्त काळ थांबता येणार नाही, पण खरंच तुम्ही जास्त काळ मग थांबूच नका. शरीराला काहीही त्रास न होता, पाठ वगैरे न भरता ही आसन आपल्याला सर्व करायची आहेत. मग तुम्ही त्या आसन स्थितीत पहिले जाऊ शकता, परत येऊ शकता, परत रिपीट करू शकता. जर मी सांगते की आपण 2 ते 3 मिनिटं हे आसन करावं, पण सुरुवातीला जर फक्त 30 सेकंदापर्यंत तुम्ही करू शकत असाल आणि मग त्यानंतर जास्त कमरेला प्रेशर्स येत असतील, जसं आता आपण सेतुबंधासन पाहिलं, तर अशा वेळेस आपण ती आसन स्थिती परत रिलॅक्स होऊन परत आसन करायचं आहे. अशी रिपिटेशन्स आपण वाढवून सर्व पूर्ण वेट जे आहे, वजन जे आहे ते कंट्रोलमध्ये आणू शकतो. तर चला आता आपण पुढचं योगासन पाहणार आहोत. पुढचं योगासन म्हणजे पार्श्व कोणासन. उद्धत पार्श्व कोणासन करत असताना आपल्याला प्रथम पायामध्ये भरपूर अंतर घ्यायचंय. या आसनामुळे मांड्या तसंच पोट, तसंच पोटाचे हे साईड्स, या तिन्ही गोष्टी कमी होण्यासाठी हे आसन खूप महत्वाचं ठरतं. हे आसन करत्या वेळी पायात एवढं अंतर घ्यायचं, मग पाय पूर्ण स्ट्रेट केल्यानंतर गुडघ्यातून मात्र ते बेंडिंग पाहिजे, पाय फोल्ड करायचा आहे. मग दोन्ही हात बाजूला घेऊन ते पूर्ण साईडला आणायचे, हात खाली घेऊन पूर्ण वरच्या हाताकडे पाहायचंय. तर या आसनात तुम्ही पाहिलं, आपण पायाला बेंड सुद्धा करतोय. गुडघ्यातून वाकवल्यामुळे आपल्या गुडघ्यांवरती चांगले प्रेशर्स येतात, मांड्या कमी होतात. तसंच पोटाला पूर्ण पीळ दिल्यामुळे पोटाची ट्विस्टिंग घडते आणि पोटातल्या अवयवांसाठी ते उत्तमच ठरतं. पण पोटाचे साईड फॅट आणि पोट कमी करण्यासाठी हे आसन जे आहे त्याचा सराव आपण वाढवावा. आता हे बॅलन्सिंग आसन असल्यामुळे बिगिनर्सना ते थोडंसं मग अवघड जाऊ शकतं की सुरुवातीला 20 सेकंद 15 सेकंद होल्ड करता येतात, पण त्याचे तुम्ही रिपिटेशन्स करू शकता. मग जर ते आसन कमी वेळ होल्ड करता येतं तर आपण ते आणखी 3 ते 4 वेळा आसन करू शकतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूने पाहून घेऊयात ते कसं करायचं आहे. आता मी माझा डावा पाय फोल्ड केलेला, उजव्या पायाने आपण पाहणार आहोत. पाय पूर्णपणे याप्रमाणे घेऊन मागचा पाय सरळ ठेवून आपण हात हा पुढे घ्यायचा आहे. हा गुडघ्याच्या पूर्ण पुढे आला पाहिजे आणि पुढे ठेवून दुसरा हात वरती बाजूस. हे आहे पार्श्व कोणासन. आता पुढचं आसन आपण पाहणार आहोत ते सुद्धा आसन उभं राहूनच करायचंय, कोणासन. हे तर अत्यंत सोपं योगासन आहे, म्हणजे तुम्हाला केल्या केल्या जमेल आणि त्याच्यात तुम्ही जास्त काळ थांबूही शकता. या कोणासनामुळे स्पेशली साईड्स जे आहेत ते कमी होण्यासाठी, म्हणजे जर एक्स्ट्रा फॅट साईडला आहेत, चिमटीत येणारे फॅट्स सर्व हे कमी होतील जर कोणासनाची प्रॅक्टिस तुम्ही रोज कराल तर. फक्त हे आसन 1.5 ते 2 मिनिटं, त्याच्या अपेक्षा अधिक वेळ त्या आसन स्थितीत थांबलं पाहिजे. कोणासन कसं करायचं ते आपण पाहून घेऊया. लोअर बॅकचं स्टिफनेस, किडनी इश्यूसाठी सुद्धा हे उत्तम ठरतं. श्वास घ्यायचा आणि पूर्णपणे एका साईडला बेंड करायचा. तसंच हे आसन दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचं आहे. दीर्घ श्वास घेऊया आणि श्वास सोडत असताना पूर्ण वाकवा.
मी आशा करते की तुम्ही सर्वजण माझ्यासोबत करत आहात. तुम्ही कमेंट्सद्वारे मला कळवू शकता की ही योगासनं तुम्हाला जमत आहेत की नाही, आणि तुम्ही ही योगासनं सर्व तुम्ही करत असताना सुद्धा तुमच्या मुलांना सांगा, मुलांना सुद्धा उठवा, त्यांना सुद्धा लवकर उठायची सवय लावा, म्हणजे ती योगासनं माझ्यासोबत रोज करू शकतील. ही सवय खूप सुंदर आहे. सकाळ सकाळी योगासनं केल्याचे फायदे तर मी तुम्हाला मगाशी सांगितलेच. शरीरातले सगळे टॉक्सिन्स आता आउट होतात. तुम्हाला जाणवत असेल ही सगळी योगासनं करत असताना घामावाटे सर्व आळस, सर्व जडपणा, स्टिफनेस, ताठरपणा, सगळ्या काही गोष्टी निघून जातात शरीरातून. म्हणून सकाळी ही योगासनं करणं फार महत्त्वाचं आहे. शरीराची फ्लेक्झिबिलिटी वाढून मनाचीही फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता वाढते, मन प्रसन्न राहतं. तर ही अशी सर्व योगासनं तुम्ही करत आहात अशी मी आशा करते. तुम्ही कमेंट्सद्वारे मला कळवू शकता. पुढचं योगासन आपण करणार आहोत पवनमुक्तासन. गॅसेस आणि कॉन्स्टिपेशन हे सुद्धा प्रमाण खूप वाढलेलं आहे. याचं कारण आहे आता बसून जास्तीत जास्त वेळ बसून आपण काम करतो. काम असू देत, अभ्यास असू देत, किंवा सहजपणे बसलेलो असू देत, ती बसण्याची जी स्थिती आहे त्याच्यामुळे आपण कंटिन्युअस वॉक नाही किंवा रेग्युलर योगासनं नसल्यामुळे गॅसेस होऊ शकतात. मग त्या गॅसेसचे त्रास आहेत ते नंतर त्याचं रूपांतर आहे ते विविध आजारांमध्ये होऊ शकतं. त्याचा त्रास वातविकार म्हणजे आपल्या बोन्सना सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. हृदयासाठी सुद्धा ते घातक आहे. तर यासाठी पवनमुक्तासन हे आसन खूप महत्त्वाचं ठरतं. पवनमुक्तासन कसं करायचंय ते आपण पाहूयात. सोपं योगासन आहे हे. याने मग जास्त शरीराचं जडत्व वाढलेलं असेल तर ते सुद्धा कमी होतं. करूयात. प्रथम पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे. मग पाय वाकवल्यानंतर दोन्ही हातांनी पायाला पकडा आणि मग जास्तीत जास्त जवळ ठेवायचं. तर या प्रकारे पवनमुक्तासन करायचं आहे. फक्त ही आसन स्थिती करत असताना ज्यांना सर्वाइकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे त्यांनी पवनमुक्तासनात मान उचलू नये. पायांनी मात्र पोटावरती दाब द्या, पण मान अजिबात उचलू नका. तेवढी मात्र दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. आता पुढचं आसन आपण पाहणार आहोत धनुरासन. धनुरासन करत असताना पोटावर झोपून आपण धनुष्याप्रमाणे या आसनाची स्थिती करायची आहे. हे आसन बहुउपयोगी आसन आहे. सर्व शरीराच्या जवळजवळ जास्त त्रासांवरती, रोगांवरती हे असं उत्तम ठरतं. आणि पोट कमी करण्यासाठी, पाठीची लवचिकता, मांड्या कमी करण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त ठरतं. याचे फायदे तर आपण पाहणारच आहोत, पण त्या अगोदर आपण हे योगासन करून पाहूयात. प्रथम पोटावरती झोपायचं. मग दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून दोन्ही हातांनी याप्रमाणे पायांना पकडायचं आणि जास्तीत जास्त वरती स्ट्रेच करायचे पाय. धनुरासनात शरीरातले जवळजवळ सर्वच स्नायू आणि सर्वच सांधे, जॉईंट्स सर्वांना एकाच वेळेस व्यायाम घडतो. आपण आता पाहिलं हे धनुरासन करत असताना आपण पूर्णपणे पोटावरती बॅलन्स करत होतो आणि पोटावरती दाब आल्यामुळे पॅनक्रियाचा चांगला दाब मिळतो आणि त्यामुळे डायबिटीससाठी उत्तम आसन ठरतं. पोटावर दाब म्हणजे जठरावर दाब आहे, सर्व आतड्यांवरती तो दाब आहे. मग तो दाब मिळाल्यामुळे कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठतेसाठी हे उत्तम आसन आहे. तसंच पाठीची लवचिकता वाढते. पाठीची लवचिकता वाढल्यामुळे सर्व स्नायू आहेत ते मोकळे होतात. सर्व नसा, सर्व आर्टरीज ह्या मोकळ्या होऊन तिथून रक्त अगदी चांगल्या प्रमाणे रक्तस्राव होऊ लागतो आणि त्यामुळे जो ब्लडमधून कंटेंट आपल्या प्रत्येक पेशीला मिळाला पाहिजे तो योग्यरित्या मिळत असतो आणि त्यामुळे शरीराची प्रत्येक पेशी जी आहे ती हेल्दी राहते, त्यांच्यामध्ये एनर्जी राहते आणि मग त्यांची कार्यक्षमताही वाढते. तर अशा प्रमाणे हे धनुरासन खूप उपयोगी ठरतं. इनफर्टिलिटी आणि पीसीओडीचे त्रास सुद्धा बरेच महिलांना असतात. तर हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड आणि पीसीओडी या सर्व गोष्टींसाठी सुद्धा धनुरासन हे आहे ते उत्तम ठरतं.
तर धनुरासनाचा सराव तुम्ही करा आणि रोजच्या सरावात धनुरासन आणल्यामुळे सर्व फायदे काय मी तुम्हाला सांगते, पण हे तुम्हाला सर्व अनुभवायला मिळतील. फक्त रोजचा सराव हा तुमचा असला पाहिजे. आता आपण पुढचं आसन पाहणार आहोत, सुप्त कोणासन. तर हे आसन करत असताना प्रथम पाठीवर झोपून आपण पाय उचलायचे आणि ही आसन स्थिती करायची आहे. कसं करायचं आसन हे आपण प्रथम पाहणार आहोत. दोन्ही पाय सरळ ठेवायचे, त्यानंतर पूर्ण पाठीमागे जायचं आणि पाठीमागे बेंड होऊन पहिले पाय उचलायचे, सरळ उचलून मग ते पाय वरती घेऊन आपण पायांमध्ये ते डिस्टन्स घ्यायचा. तर तो डिस्टन्स केवढा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगते. पाय जेवढे स्प्रेड करता येतील तेवढे स्प्रेड करा आणि स्प्रेड करून त्या आसन स्थितीमध्ये थांबा. पूर्ण उचललेले आहेत. आता पाय स्प्रेड करायचे आणि आसन स्थितीत थांबायचे. आता हे आसन पाहत असताना आपल्याला हे थोडंसं अवघड वाटलं असेल, कारण यात आपल्याला पूर्ण शरीराचं वजन उचलून पाठीमागे पाय घ्यायचे. खरं तर मी अशाही महिला पाहिलेल्या आहेत, अशा व्यक्ती पाहिलेल्या आहेत की ज्यांचं वजन भरपूर आहे, म्हणजे 70-80च्या पुढे आहे वजन, आणि तरी सुद्धा ते सहजपणे करू शकतात हे आसन. आणि अशाही व्यक्ती पाहिलेल्या आहेत की ज्यांचं वजन फक्त 45 to 50 आहे आणि त्यांना उचलता येत नाहीये. तर याच्यामध्ये फक्त टेक्निक आहे ती लक्षात घेणं महत्वाचं आहे. आपल्या शरीराचं वजन जर आपण उचलून पायांवरती चालू शकतो तर ते सहजपणे आपल्याला ते झेलणं सोपं आहे. मग ते आपण सहजपणे उचलूही शकतो, पण ते करण्यासाठी त्याची टेक्निक समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर हे आसन कसं करायचं ते तुम्हाला सांगते. आता तुम्हाला हे आसन शिकायचं आहे ना म्हटल्यानंतर याच्या बारीक बारीक गोष्टी समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर हे आसन करत असताना बिगिनर्सने डायरेक्ट करू नये. डायरेक्ट करण्यापेक्षा तुम्ही एक सोफा, या हाईटवरती सोफा ठेवून किंवा चेअर ठेवून त्याच्यावरती पाय ठेवू शकता. याचं कारण असं आहे की सुरुवातीला आपल्याला त्याचा अंदाज नसतो की केवढी बेंडिंग आपल्या कमरेला मिळणार आहे, आणि अचानक आपण त्या स्थितीमध्ये गेलो तर मग पाठ भरू शकते, उगाच कमरेला त्रास होऊ शकतो. तर यासाठी हे सगळे परिणाम टाळण्यासाठी आपण पहिले सपोर्टने हे आसन करावं आणि त्यानंतर मग हळूहळू आपण विदाऊट सपोर्ट या आसनाचा सराव करायला सुरुवात करावी. तुम्हाला लक्षात येईलच की तुमची फ्लेक्झिबिलिटी रोजच्या सरावाने वाढत चालली आहे, आणि ते लक्षात घेताच तुम्ही मग विदाऊट सपोर्टही करू शकता. तर तो जर्क कसा घ्यायचा आहे हे आपण पाहूयात. पहिले पाय सरळ असतात. सरळ घेतल्यानंतर आपण डायरेक्ट पाय इथूनच वाकवून ही जंप घेऊ शकतो. म्हणजे आपण पाठीमागे गेलो की आपोआप कंबर उचलली जाते, आणि कंबर उचलल्या आपण जर हाताने कमरेला सपोर्ट दिला, ती संधी आहे ती साधायची असते आपल्याला. कंबर उचलली गेली की हाताने सपोर्ट द्या आणि त्या स्थितीत थांबा, आणि ब्रीदिंगवर याचा खूप परिणाम होतो. ब्रेथ आउट करायची, त्यावेळेस चुकून होल्ड होऊ शकते ब्रीथ. तर हे असं न करता एक्सहेल करून आपण कंबर वर उचलायची, पकडता आली की मग तिथे थांबायचंय आणि मग परत त्या आसनात जायचंय. सोफ्यावरती पाय ठेवायचे प्रयत्न करायचा, आणि जमलं की आणि जास्त वेळ जर नाही थांबता आलं तर आपण परत रिलॅक्स होऊ शकतो. या प्रकारे हे आसन प्रत्येकाला जमण्यासारखं आहे. इव्हन ज्यांना पाठीचे त्रास आहेत त्यांनी सुद्धा हे सांभाळून आसन केलं तर त्यांचे त्रास बरे होतील आणि त्याचे फायदे आहेत ते आपल्याला मिळतील. सुप्त कोणासनामुळे आपण जेव्हा पूर्ण पाय पाठीमागे घेतो त्यावेळेस शरीरामध्ये जे बदल घडतात ते खूप महत्वाचे बदल घडतात. शरीरातल्या सर्वच्या सर्व स्नायू रिलॅक्स होतात. प्रत्येक पेशीपर्यंत योग्य तऱ्हेने रक्ताचा संचार होतो, कारण मंदरित्या हे संचार सुरू असतो. पण जेव्हा आपण उलट स्थिती आपल्या शरीराला देतो, ही पूर्ण स्थिती जी पाय वरती करून डोकं खाली असतं, या स्थितीमध्ये आपल्या हृदयापर्यंत रक्तस्राव चांगला होतो आणि तिथून परत पल्मोनरी आर्टरीज मधून मग लवकर शुद्धीकरण होतं आपल्या रक्ताचं लंग्समध्ये, फुफ्फुसांमधून, आणि परत मग ते हृदयाकडे सर्क्युलेट होऊन शरीरामध्ये पसरू लागतं. तर ही जी क्रिया आहे ती या आसनामुळे सुधारते, ती जलदरित्या होते, आणि या आसनामध्ये जास्तीत जास्त काळ थांबल्यामुळे वेट रिडक्शन होतं. तर वेट कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी या आसनाचा सराव करा.
हे आसन शिकायला फार कमी वेळ लागेल. म्हणजे फक्त रोज तुम्ही प्रयत्न करत गेलात, त्या आसनात थांबून परत आसन सोडलं, परत आसन केलं की मग त्याच्यातली सहजता आहे ती वाढेल. सहजपणे तुम्ही हे आसन करू शकाल. तर अशा प्रमाणे हे सुप्त कोणासन आहे, याचा सराव तुम्ही रोजच्या रोज करत जा. हे अगदी उपयुक्त आसन आहे. पुढचं आसन आपण पाहणार आहोत अनंत आसन. अनंत आसनामुळे इनर थाईज कमी होण्यासाठी खूप मदतशीर हे आसन ठरतं. तसंच जेनिटल्स पर्यंत योग्य रक्ताभिसरण होतं आणि साईड्स, पोटाचे साईड्स कमी करण्यासाठी सुद्धा हे आसन योग्य ठरतं. आणि इनफर्टिलिटीचा त्रास ज्या महिलांना आहे त्यांनी सुद्धा हे आसन करावं. सायटिका आणि नी पेन तसंच व्हेरिकोज वेन्सच्या पेनसाठी हे आसन नक्की करावं. सरळपणा पायात पाहिजे आणि पूर्णपणे पाय ताणून या आसन स्थितीत स्थिर राहायचं. आता तुम्हाला खालचा पाय नीट दिसला नसणार की तो सरळ ठेवायचा आहे का कसा ठेवायचा आहे आणि स्ट्रेचिंग केवढी होते ते. म्हणून मी जरा पाय पुढे घेऊन तुम्हाला हे आसन दाखवते. पाय एकदम सरळ पाहिजे आणि पाय एक पाय गुडघ्यातून वाकवून तो पाय पकडायचा आणि पूर्ण असं स्ट्रेच करायचं आहे. आता ही स्ट्रेचिंग बघा, दोन्ही पायाने ती स्ट्रेचिंग घडते. तर ही स्ट्रेचिंग घडणं फार गरजेचं आहे. एका बाजूने झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण करायचं आहे. पाठीवरती याप्रमाणे झोपून एक पाय वरती घेऊया, तो पाय पूर्णपणे ताणूया आणि नजर वरती स्थिर करूया. हे तर आसन अत्यंत सोपं आहे. मग हे बिगिनर्सना पण जमू शकतं आणि प्रॅक्टिशनर्सने यामध्ये टाइम ड्युरेशन वाढवावा आणि स्ट्रेचिंग वाढवावी. तर अशा तऱ्हेने आपण अनंत आसनाची प्रॅक्टिस ही रोज करायची आहे. तर आता डाएटचा भाग वेट लॉसमध्ये हा खूप महत्त्वाचा आहे. डाएट कसं असावं वेट रिडक्शन करण्यासाठी? आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की वेट रिड्यूस आणि वेट गेन करणं हे फक्त आणि फक्त कॅलरीज बर्न करणं, कॅलरीज गेन करण्यावर आहे. मग समजा जर आपण आपल्या जेवणा थ्रू, आपल्या खाण्यापिण्या थ्रू जर जास्त कॅलरीज आपण गेन करत आहोत, तर मग त्यांना बर्निंग करण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज किती करावी लागेल? म्हणजे जर कॅलरीजचं इंटेकच आपलं कमी असेल तर आपण ही सर्व योगासनं आहेत ती करून वेट अंडर कंट्रोल आणू शकतो. डाएट आणि ही सर्व योगासने ही 50% आपल्याला यावरती काम करायचं आहे. म्हणजे जास्त थकावटही शरीराला होणार नाही. धावणे, बाकीचे सगळे एक्सरसाइजेस करणे, यामुळे शरीराला स्ट्रेंथ सुद्धा मिळेल. त्याचसोबत इतर रोगही बरे होतील. काही डिसीज असतील तर त्यांचाही त्रास आपल्याला कमी होणार आणि बाकी सर्व त्रास कमी होऊन हे वेट रिडक्शन सुद्धा होणार. मग डाएट हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आता असं नाहीये की आपण आपलं खाणं कमी करायचं आहे. आपण फक्त जे कंटेंट्स आपल्या जेवणामध्ये आहेत त्यावरती लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. मग आता जर जास्त तेलाचे, तुपाचे पदार्थ, जास्त पांढरे पदार्थ, साखर, मीठ, साबुदाणे किंवा राईस या सर्वांचं प्रमाण अति न करता त्याचं सगळ्याचं प्रमाण कमी असून सॅलेड्स, फ्रूट्स, स्प्राउट्स या सर्व गोष्टींचं प्रमाण हे आहारात वाढलं पाहिजे. मग आपण सकाळी उठल्यानंतर गरम पाणी जर पिऊन सुरुवात केली योगासनं करायला, तर गरम पाण्याचा उपयोग आहे ते पूर्ण शरीराची क्लीननेस करण्यासाठी हा होतो. तर गरम पाणी पिऊन आपण आसनांची सुरुवात करावी. मग आसनं करत असताना शरीरातून सगळे टॉक्सिन्स बर्न होऊन ते बाहेर जातील, कॅलरीज बर्न होतील आणि त्यानंतर कॅलरीज आपण बर्न केले की मग नाश्त्यामध्ये ते गेन अजिबात करायचे नाहीयेत. आपण मग नाश्ता फळांचा करू शकतो किंवा इतरही काही गोष्टी चालतील, स्प्राउट्स चालतील. फक्त त्यावेळेस हे लक्षात घ्यावं की आपला कॅलरी इंटेक काय आहे. मग पोट भरून आपण नाश्ता करू शकतो. फक्त आपण तेलकट पदार्थ आहेत ते अवॉइड करायचे नाश्त्यामध्ये आणि त्यानंतर 11 म्हणजे मोठा गॅप जाता कामा नये. 11 ते पूर्ण मग 9 सकाळी 8:30-9 वाजता नाश्ता झाला की मग त्यामध्ये खूप वेळ जाता कामा नये. आपण 11-11:30च्या दरम्यान काहीतरी सॅलेडचा पार्ट म्हणजे आपण कुकुंबर खाऊ शकतो, कुठलाही फळाचा भाग कुठलाही खाऊ शकतो. तर मग हे याच्यामुळे काय होणार माहितीये, हे किती महत्वाचा पॉइंट आहे हा. यामुळे आपलं जेवण कमी आपल्या पोटात जाणार. कारण जेवणामध्ये काय साधारण पदार्थ, ग्रेव्ही असते, भाजी असते, त्याच्यात सुद्धा तेल आलं, त्याच्यात सुद्धा मीठ, या सर्व गोष्टी आल्या.
म्हणून ते जास्त कॅलरीज आपले गेन होणार. मग त्या जागे आपलं पोट ऑलरेडी अगोदर भरलेलं असेल, आपण काहीतरी 11-11:30 वाजता काही खाल्लं, एखादं फळ किंवा एखादं सॅलडचा पाट, कारण त्यामध्ये कॅलरी इनटेक खूप कमी असतो आणि फायबर जास्त असतात, ज्याचा उपयोग डायजेशन आणि बाकी सगळं पोटॅशियम मॅग्नेशियम लेवल कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आणि आयर्न वाढवण्यासाठी होतो. म्हणून सॅलड्स हा भाग महत्त्वाचा आहे 11-11:30च्या दरम्यान, आणि जेवण हे कमी गेलं पाहिजे यामुळे. मग जर तुमचा 100% जो लंच आहे त्याच्यामधून आपण 50 ते 70% जेवण करू शकतो. मग त्यातलं 50% जर प्रॉपर आपलं शिजवलेलं अन्न असेल तर परत मग 20 ते 25% आपला जो आहार असणार, म्हणजे आपण 70% आहोत कारण अगोदर काही ना काही खाल्लेलं आहे. मग आपण त्या आहारामध्ये जरा चेंजेस करू शकतो की जर 2 चपाती 3 चपाती आहेत तर सरळ 1 वर आणून आपण त्या जागी सॅलड्स आणखीन आपल्या आहारात आणू शकतो. प्लस तेव्हा पोट भरलंच पाहिजे, ढेकर येईपर्यंत खाल्लं पाहिजे असं अजिबात रूल नाही. भूक जेवढी आहे ती भूक मिटेपर्यंत जर आपण खाल्लं तर त्याचा उपयोग वेट रिडक्शन करण्यासाठी होतो. जेवताना अजिबात पाणी आपल्याला प्यायचं नाहीये आणि जेवण झाल्याच्या अर्धा ते पाऊण तासानंतर आपण बटर मिल्क म्हणजे ताक किंवा दही घेऊ शकतो. आणि त्याचा जर आम्लतेचा त्रास असेल तर मग दही आपण अवॉइड करावं, फक्त पाणी आपण पिऊ शकतो. तर हे जे टायमिंग्स आहेत त्यावर सुद्धा डिपेंडेड आहे. सकाळी नाश्त्याचा टाइम हा 9च्या अगोदर असला पाहिजे कारण तेव्हा जठरग्नी प्रदीप्त असते. जेवणाचा टाइम हा 12 ते 1 मध्ये असला पाहिजे, ज्यामुळे नंतरचं मग पूर्ण शेड्यूल आहे ते आपल्याला पाहता येईल. जर आपलं जेवण लेट झालं 1:30 किंवा 2च्या सुमारास तर मग आपला संध्याकाळचा नाश्ता आहे तो 6-7 वर जाणार, मग रात्रीचं जेवण 9-10 वर, मग झोपणार कधी, मग सकाळी उठून माझ्यासोबत योगासनं करणार कधी. लवकर झोपायचं म्हटल्यानंतर जेवण लवकर झालं पाहिजे. म्हणून दुपारचं जेवण हे 12 ते 1 मध्ये घेतल्यानंतर आपण 1 तासानंतर पाणी किंवा बटर मिल्क पिऊ शकतो आणि त्याच्या काही 3-4 तासानंतर 4-4:30-5च्या दरम्यान आपण स्नॅक्स हा बऱ्याच जणांच्या आहारामध्ये असतो, तर तेलकट किंवा पॅकेट फूड किंवा स्टोर केलेले स्नॅक्स अशा अजिबात काही गोष्टी खाऊ नयेत. त्या जागी आपण कुठलेही स्प्राउट्स खाऊ शकतो किंवा रोस्ट केलेले सोयाबीन्स खाऊ शकतो. त्याचं हेल्थ कंटेंट म्हणजे त्याचे न्यूट्रिएंट कंटेंट तर पहा तुम्ही, ते किती हेल्पफुल आहेत आपल्या शरीरासाठी. त्याच्यामधून योग्य ते विटॅमिन्स, प्रोटीन, सगळ्या गोष्टी, फायबर, सगळे जे गरज असते शरीराला ती तर पूर्ण होतेच, पण त्याचा उपयोग वेट रिडक्शन करण्यासाठी होतो कारण त्यात कॅलरीज कमी आहेत. मग आपण संध्याकाळचा आहार असा किंवा नारळ पाणी पिऊ शकता, कुठलंही फळ खाऊ शकता, ब्राऊन ब्रेडचं सँडविच खाऊ शकता. तर हे सर्व आपल्याकडे पर्याय असतात आणि 4 किंवा 5च्या दरम्यान आपण हा आहार घेतल्यानंतर 5 नंतर 1-2 तास वेळ जाऊ द्यायचा आहे आणि सूर्यास्त व्हायच्या अगोदर आपण रात्रीचं जेवण केलं पाहिजे. आता या पुढचा प्रश्न तुमचा जो मनात आला असेल ना त्याबद्दल मी आधी तुम्हाला उत्तर देते. आपण जर 7 वाजता जेवलो तर तुम्ही म्हणाल की सहजपणे मला 9-10 वाजता मग भूक लागू शकते, रात्री भूक लागते. हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे, तुम्ही सांगता. पण हे असं होणार नाही कारण मी स्वतःही हा आहार पूर्ण माझा फॉलो करते आणि हे बघते की जर 7ला मी जेवते तर त्याच्या 3 तासानंतर म्हणजे 10 वाजता मी झोपले पाहिजे. कारण 10 ते 12 ही झोप जी आहे ती 4 तासांची रेस्ट देते. 4 तास म्हणजे 12 ते 4 यामध्ये जी रेस्ट आपल्या शरीराला मिळते तीच रेस्ट 10 ते 12 मध्ये मिळते. 10 ते 12 मध्ये आपले जे हार्मोन्स आहेत त्यांचं सेक्रेशन असतं ते फास्ट होत असतं कारण पचनक्रियेला सुरुवात झालेली असते. पचनक्रियेमध्ये जास्त एनर्जी लागून पचन व्हायला सुरू होऊन मग जे हार्मोन्स सेक्रेट होतात त्या हार्मोनच्या सेक्रेशनचं टायमिंग हे 12 ते 2 आहे, मिडनाईट 2-3 पर्यंत. मग ते 10 ते मिडनाईट पर्यंत. मग 10 ते 12ची जर झोप दिली तर हार्मोन सेक्रेशन आपल्या शरीरात योग्य होईल, स्ट्रेस लेवल यामुळे कमी होते, अँझायटी लेवल कमी होते. तर यामुळे ह्या सर्व रुटीनवरती कंट्रोल्स असणं फार गरजेचं आहे. आपलं बोलायचं राहून गेलं, रात्रीचं जेवण हे जास्तीत जास्त कमी असेल तर ते योग्य ठरेल. मग रात्री तुम्ही ब्राऊन ब्रेड सँडविच, ब्राऊन राईस खाऊ शकता. फक्त पांढऱ्या राईसच्या ऐवजी तुम्ही ब्राऊन राईसचा मग पुलाव करू शकता, इतर काही गोष्टी करू शकता. फक्त आपल्या प्रत्येकाला माहित असतं की आपण केवढे कंट्रोल्स केले पाहिजे, आपल्यासाठी हे केवढं वाईट आहे केवढं चांगलं आहे. फक्त याकडे लक्ष आपलं असलं पाहिजे. नॉन व्हेजिटेरियन जे आहेत त्यांनी सुद्धा हे लक्षात घ्या की ग्रेव्ही मधून जास्त कॅलरीज बर्न होणार. मग ग्रेव्ही टाळून आपण इतर गोष्टी आहेत त्या घेऊ शकतो. खरं तर व्हेजिटेरियन हा व्हेज पार्ट आहे हाच खूप महत्वाचा आहे कारण यामध्ये कॅलरी इंटेक जरा कमी असतो. तर तुम्ही जास्तीत जास्त याकडे लक्ष द्या. योगासनं करा, सकाळी योगासनं करून संपूर्ण योगासनं आणि हा डाएट या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यात तर त्याला वेळ द्या.
आपण काय बघतो की ही योगासनं करून किंवा हा वर्कआउट करून 8-10 दिवसात कमी होईल का, चला 15 डेज मध्ये आमचं वजन कमी होईल का? तर आपण वजन वाढवायला किती वेळ घेतलाय? हे वजन 20-25 वर्षांपासूनच आहे. हे वजन कितीतरी वर्षांपासून आपण वाढवत चाललोय. मग ते आपण जर 10-15 दिवसात कसं काय रिड्यूस करणार? त्याला जरा वेळ द्यायला पाहिजे, नॅचरली ते रिड्यूस झालं पाहिजे. नाहीतर आपण काय करतो, आहेत त्या कॅलरीज पूर्ण बर्न करून 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 त्या मसलला टोनिंगच येत. फक्त फॅट बर्न होतात पण मसल टोन झाले पाहिजेत. संपूर्ण शरीराच्या ही योगासनं ना त्या मसलला टोन्स करून प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचतात. मग त्या अवयवाचं कार्य सुधारलं जातं. म्हणून शरीरातल्या प्रत्येक ग्रंथी, प्रत्येक अवयवाला या सर्व आसनांचा फायदा होतो. तर या योगासनांना थोडंसं वेळ द्या. तुम्ही रोज जर ही योगासनं केली, आता आपण जी 15 योगासनं पाहिलीत ती, तर मग जवळजवळ 1-2 महिन्यांमध्ये सर्व योगासनं तुम्हाला जमतील. सर्व योगासनात तुम्ही जास्तीत जास्त वेळ टिकवू शकाल, ही योगासनं करू शकाल. तर तुम्ही मला आत्ता काहीच न सांगता केले डायरेक्ट तुम्ही वेट रिड्यूस झाल्यानंतर मला कमेंट्सद्वारे कळवा. तर तुमचं वेट रिड्यूस झालं, तुमचं स्वास्थ्य चांगलं असेल तर मला त्यापेक्षा दुसरा आनंदच कुठला नाही. कारण माझा हेतूच हा आहे की तुमच्या प्रत्येकाचं स्वास्थ्य चांगलं असावं. आता आपण पाहिलं की वेट रिड्यूस करण्यासाठी कुठली योगासनं करावी, पण वेट रिड्यूस झाल्यानंतर ते मेंटेन करण्यासाठी किंवा ही आसनं जमायला लागल्यानंतर पुढची योगासनं कुठली करावी हे आपण पाहूयात. ही 5 योगासनं खूप महत्वाची आहेत, हे आपण पाहणार आहोत. तर कर्णपीडासन, बाकी मग ऊर्ध्वमुख श्वानासन आहे, चक्रासन आहे, उष्ट्रासन आहे आणि पश्चिमोत्तानासन. ही आसनं फार महत्वाची आहेत. तर आता सुरुवात आपण करणार आहोत ऊर्ध्वमुख श्वानासनापासून. हे ऊर्ध्वमुख श्वानासन करत असताना पोटावरती झोपून मागून दोन्ही पाय चवड्यांवरती ठेवायचे आणि संपूर्ण पाठीला बाक देऊन हातावरती आणि पायावरती पूर्ण वजन घ्यायचे. नीट लक्षात घ्या, गुडघे टेकवलेले नाहीयेत, कंबर टेकवलेली नाहीये, फक्त हातांवर आणि पायांच्या चवड्यांवरती ही आसन स्थिती आपल्याला करायची आहे. या योगासनामुळे दुहेरी हनुवटी कमी होते. थायरॉइडसाठी हे उत्तम आहे आणि आपल्या बरगडा छातीच्या आहेत त्या ताणल्या जातात. त्यामुळे ब्लड प्रेशर्स नॉर्मल होतात, आपली लंग्सची कॅपॅसिटी सुधारते. मग जेव्हा खांदे पुढे असतात तेव्हा आपल्या जी फुफ्फुसं आहेत ती अर्धी भरली जातात. 4 प्रकारच्या ब्रिदिंग आहेत, क्लॅव्हिक्युलर मिड ब्रिदिंग, अजून डायफ्रामिक ब्रिदिंग आणि प्राणायाम ब्रिदिंग. तर लंग्स पूर्णपणे भरल्या जाण्यासाठी ही योगासन आणि प्राणायाम खूप महत्वाची ठरतात. बॅकवर्ड बेंड करताना छातीच्या बरगड्या पूर्ण ओपन होतात, त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, जास्त ऑक्सिजन आपण शरीराला देऊ शकतो. तर ऊर्ध्वमुख श्वानासन हे आसन उपयुक्त ठरतं. पाठीला लवचिक करतं हे योगासन आणि पाठीचा स्टिफनेस घालून पाठीचे काही रोग असतील तर ते सुद्धा बरे करण्यासाठी हे आसन उत्तम ठरतं. मांड्यांवरचे फॅट सुद्धा कमी होतात, कारण आपण गुडघ्यांचा आणि कमरेचा सपोर्ट घेत नाही आहोत, फक्त बॅलन्स करतोय. मग ते बॅलन्सिंगसाठी गुडघ्यातून पाय सरळ ठेवणं हे महत्वाचं असतं. मग त्याचे प्रेशर्स आपल्या मांड्यांवरती येतात. मग मजबूती आणि मसल टोनिंग या दोन्ही गोष्टी एकत्र होतात. मसल्स बल्की असतील तर ते टोन होतात. तर यासाठी ऊर्ध्वमुख श्वानासन करा. दुसरं आसन आहे पश्चिमोत्तानासन. तर ही सर्व आधीची योगासनं करून आपली फ्लेक्झिबिलिटी तर छान वाढलेली असणार आहे. मग पश्चिमोत्तानासन करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. दीर्घ श्वास घ्यायचा, मग श्वास सोडत असताना पाठीला पूर्ण सरळ करून खाली वाकायचं. हे आसन प्रचलित तर आहे, पण आपण या आसनाची रेग्युलर सवय आपल्याला नसल्यामुळे किंवा या आसन स्थितीत जास्त न थांबल्यामुळे की नाही या आसनामध्ये थोडे चुका होऊ शकतात. म्हणजे डोकं ज्या ठिकाणी आपल्याला गुडघ्याला लावायचंय त्या ठिकाणी आपण गुडघे वाकवून डोक्याला लावतोय. तर हे अजिबात घडायला नको. गुडघ्यातून पाय सरळ ठेवून टोज हे असे छान पॉइंटेड पाहिजेत. असे टोज पॉइंट करून आपण पहिले पुढे वाकण्याचा सराव करायचा आहे. आणि कधीही पुढे वाकत असताना कुठल्याही योगासनात, मग ते पदहस्तासन असो, पश्चिमोत्तानासन असो, कुठल्याही योगासनात जेव्हा आपण खाली वाकतो तेव्हा हे लक्षात घ्या की आपल्याला अजिबात पाठीला पोग द्यायचा नाही. पाठ सरळ ठेवा. श्वास सोडत सोडत श्वासावरती आणि पाठीवरती लक्ष देत देत पूर्ण खाली वाका. मग या योगासनात आपण पहिले पायांना पकडायला शिकू. मग हात समोर असताना
जर आपली पोट जर पुढे असेल, पाठ वाकवलेली असेल, पोक असेल, तर त्याचा त्रास मी सांगते की तो तुम्हाला हृदयावरती प्रेशर येऊ शकतात. तर तसं अजिबात करू नका. पाठ सरळ ठेवली तर मग आपण सहजपणे करू शकतो. हात जर वरती घेतले तर पूर्ण पहिले पायांना स्पर्श करण्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि मग हात कोपऱ्यातून वाकवत असताना हळूहळू हळूहळू खाली जायचंय. मग यामध्ये मी गुडघे वाकवले का? अजिबात नाही, पण प्रोग्रेस आहेच. मला सुद्धा आधीपासून ही योगासन सर्व करते असं नाही ना, ही सर्व योगासनाची सवय लागली. मग हळूहळू या सर्व योगासनांना सुरुवात करून फ्लेक्सिबिलिटी ही वाढत गेली आणि मग फ्लेक्सिबिलिटी वाढवून मग ही योगासनं आहे त्याची मी आयडियल पोझिशन्स करू शकते. तुम्ही सुद्धा करू शकाल, फक्त प्रॅक्टिस पाहिजे. मग कोपऱ्यातून हात वाकवत खाली वाकायचं, शेवटी मग डोकं लागणार. तर हे आसन सुद्धा महत्वाचं आहे. कर्णपीडासन सुरुवातीला आपण पाहिलं म्हणजे या 15 योगासनांमध्ये सुप्त कोणासन. सुप्त कोणासनामुळे आपली प्रॅक्टिस होईल की कंबर पूर्ण डोक्याकडे घेण्याची आणि ती प्रॅक्टिस झाल्यामुळे कर्णपीडासन आपल्याला सोपं जाईल. म्हणून हे योगासन नंतर वेट अंडर कंट्रोल ठेवण्यासाठी महत्वाचं ठरतं. तर कर्णपीडासन करताना पाठीवर झोपायचं. मग पाठीवर झोपून दोन्ही पाय 90 अंशावरती पहिले उचलून पाय मागे घ्यायचे. तर हे आपण वरती उचलले की मग पूर्ण पाय मागे घेतले की मग गुडघ्यातून वाकवायचे. तर याप्रमाणे कर्णपीडासन करा. पुढचं आसन आहे महत्वाचं, ते म्हणजे चक्रासन. चक्रासन करण्याची इच्छा बऱ्याच जणांची असते योगासनांना सुरुवात केली की, पण चक्रासन उचलताना थोड्या काय काय गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात. बिगिनर्सने चक्रासन कसं शिकायचं हे मी तुम्हाला सांगते. आता चक्रासनाची स्थिती कशी आहे? हातांवर आणि पूर्ण पायांवरती बॅलन्स आहे तो. मग आपल्याला तो बॅलन्स करण्यासाठी एक एक स्टेप पुढे गेलं पाहिजे. मग आपल्याला कंबर बॅलन्स करता येते का हे पाहायचं. त्यानंतर मान वरती उचलता येते का हातांवरती, ती झेलते का हातांवरती ते पाहायचं आणि मग पूर्ण शरीराचं वजन आहे ते उचलायचं. मग पहिले आपण या आसनाची अंतिम स्थिती काय आहे ते पाहून घेऊयात. बिगिनर्सने हे आसन शिकत असताना जसं मगाशी सांगितलं तसंच एक एक ऑर्गन, एक एक बॉडी पार्ट उचलण्याचा प्रयत्न सुरुवातीला करायचा. स्टेप 1 मी सांगते. कधीही चक्रासनाची सुरुवात करत असताना म्हणजे शिकत असताना पाठीवर झोपून पहिले कंबर वरती उचलण्याची प्रॅक्टिस करायची, मग परत खाली, मग परत वरती, म्हणजे याच्यामध्ये प्रोग्रेस करत जायचा. मग जास्त वरती उचलायची, मग परत खाली. मग हे करता आलं म्हणजे कंबर खूप वरती याप्रमाणे. आता सुरुवातीला काय जणांची एवढी जाऊ शकते, काय जणांची एवढी. तर मग अशी फ्लेक्सिबिलिटी आहे ती वाढत जाते. मग पहा, एवढी उचलता आली किंवा आपण हातांवरती बॅलन्स करायचा. हात असे घेऊन कंबरवरती उचलून, कंबरवरती उचलल्यानंतर हा जो भाग आहे बस हा साइड्स म्हणजे शोल्डरच्या मागचा भाग आणि मान ही वरती उचलायची आणि डोक्यावरती बॅलन्स करायचा. कधीही लक्षात घ्या, आपण पूर्ण शरीराचं वजन उचलत असताना हात मात्र हातांवरती पूर्ण आपलं प्रभुत्व पाहिजे, लक्ष पाहिजे. खांदे वरती उचलायचे आणि मग डोक्यावरती बॅलन्स करायचा. पाहूया.
सांगते, यात सुद्धा अजिबात वेटचा काही इश्यू नाहीये. वजन उचलता न येणे हा दुसरा इश्यू झाला. पण सगळ्यात पहिले आहे ते म्हणजे पाठीचा स्टिफनेस आणि प्रयत्न करून पाहिला की आपल्याला हे जमेल. काही काही जणांना नॅचरली फ्लेक्झिबिलिटी असते, त्यांना आपोआप हे आसन जमेल. पण काही काही जणांना ती फ्लेक्झिबिलिटी आहे ती हळूहळू सगळी योगासनं करून येईल आणि मग तुम्ही हे आसन करू शकता. डोक्यावरती घेतलं. मी आता ही दुसरी स्टेप तुम्हाला सांगितली. आपण ही दुसरी स्टेप पाहिली, पण तिसरी करत असताना हे महत्वाचे की हातांवरती किती प्रेशर आहे. हातांवरती आपल्याला संपूर्ण शरीराचं वजन उचलता येतंय की नाही. तर या सेकंड स्टेपचा सराव करत करत आपण तिसऱ्या स्टेपवरती जायचंय, म्हणजे हात सरळ करणे. हातांवरती, दोन्ही हातांवर आणि दोन्ही पायांवर सिमिलर बॉडीचं वजन आपल्याला उचलायचं आहे. कारण जास्त हातांवर जर असेल तर मग आपले हात आहेत ते कमजोर होऊ शकतात एल्बोज मधून. म्हणून दोन्ही हात आणि दोन्ही पाय या दोन्ही ऑर्गन्स वरती आपलं संपूर्ण बॉडीचा प्रेशर किंवा वजन जे आहे ते आपल्याला झेलायचं. तर तिसरी अंतिम स्टेप आपण पाहूयात. ही पहिली स्टेप कंबर उचलणे. आता ही दुसरी. ही होती तिसरी स्टेप, म्हणजे फक्त हात सरळ करायचे. मग त्या स्थितीमध्ये पहिले 2 सेकंद थांबून या, जास्त थांबूच नका. आणि मग 2 सेकंद, 5 सेकंद, 10 सेकंद असं हळूहळू वाढवत जायचं. आणि त्यानंतरची सुद्धा स्टेप, अजून 2 स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे. चक्रासन पूर्ण झाल्यावर देखील आपण त्याला आणखी इम्प्रूव्ह करू शकतो. ते कसं, आता माझे पाय आत्ता मी करताना इथे पाय आणि जरा लांब हात होते, तर आपण ते थोडे 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 असे जवळ पायाचे आणू शकतो. ते मी तुम्हाला करून दाखवते. आणि असं चक्रासन जमल्यानंतर आता ज्यांना चक्रासन येतं ते सुद्धा हा सराव करू शकतात. उभं राहून चक्रासनात कसं जायचं हे आपण पाहूयात. प्रथम आपण ती आसन स्थिती पाहूयात, कशी ती आसन स्थिती घ्यायची आहे. पण हे आसन अजिबात तुम्ही सुरुवातीला करून बघू नका. ही 15 योगासनं मात्र परफेक्ट झाल्यानंतरच ही 5 योगासनं करायची आहेत. आणि त्यात सुद्धा चक्रासन बिगिनर्सने कसं करायचंय ते आपण पाहिलंच आहे. फक्त ही प्रॅक्टिस आहे ती ॲडव्हान्स प्रॅक्टिशनर्स, म्हणजे ज्यांना चक्रासन येते त्यांच्यासाठी. फक्त त्यांनी अंडर गायडन्स, म्हणजे तुमच्या योग प्रशिक्षकांचं तुम्ही मत घेऊन, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण ही आसन स्थिती करायला शिकायची आहे. तर असं हे चक्रासन तुम्ही सर्वांनी नक्की करायचंय. आता भुनमन आसन हे एक आसन आहे. त्याने सुद्धा मांड्या आणि हिप्सवरचे फॅट्स आहेत ते कमी होण्यासाठी मदतशीर हे आसन ठरतं. पाय पूर्ण स्ट्रेच करायचे. जेवढी स्ट्रेचिंग जमते तेवढी स्ट्रेचिंग करून पूर्णपणे बसायचं आहे. आणि पाय पूर्ण स्ट्रेच करून गुडघ्यातून ते सरळ ठेवून खाली वाकायचे. आता पहिली ही स्ट्रेचिंग जमली की मग ताठ बसून आपण दोन्ही हात पुढे घेऊया आणि मग हळूहळू हळूहळू पुढे वाकायचं. फॉरवर्ड बेंड केला की मग डोकं लावायचं. फोरहेड फ्लोअरला लावलं की मग हळूहळू हळूहळू हात बाजूला घ्यायचे, पायांना पकडायचे, पायांच्या चवड्यांना पकडून ही अंतिम स्थिती आहे ती घ्यायची आहे. सर्व योगासनं आणि डाएट तुम्ही रेग्युलर करा. आणि त्यासोबत पोट कमी करण्यासाठी एक आपण उत्तम प्राणायाम पाहूयात, म्हणजे कपालभाती प्राणायाम.
कपालभाती प्राणायाम करत असताना नाकाने श्वास सोडायचा आहे, पोट आतमध्ये घ्यायचं आहे. हा प्राणायाम का महत्वाचा आहे वेट लॉससाठी? कारण शरीरामध्ये हीटची निर्मिती जास्त होते. जेव्हा आपण कपालभाती करतो तेव्हा हीट निर्माण जास्त होते. कारण आपण जेव्हा श्वास घेऊ तेव्हा आपल्याला ती कूल एअर जाणवेल, एकदम कूल एअर. पण आता तो श्वास तुम्ही सोडून पहा, गरम हवा. कारण शरीरातले सगळे टॉक्सिन्स आणि कार्बन डायऑक्साईड ज्याच्यातून हीट निर्माण होत असते, हीट निर्माण झालेली असते शरीरात, ते आपण एक्सहेल करतो म्हणून आपल्याला हवा ती गरम लागते. मग प्रत्येक वेळेस आपण श्वास घेत नाही आहोत. कपालभातीमुळे ऑटोमॅटिकली श्वास आहे तो आपला आतमध्ये येतोय, पण बाहेर आपण जलद जास्त सोडतोय. मग हीटची निर्मिती जास्त होते कारण कूल एअर आपण घेत नाही आहोत. यामुळे शरीराची हीट वाढते आणि कपालभातीमुळे कॅलरीज बर्न होतात, पोट कमी होतं. आणि मी तर सांगते गॅसेस आणि कॉन्स्टिपेशनसाठी कपालभाती हे उत्तमच आहे. एक प्राणायाम पुरे आहे. 10-15 मिनिटं जर रेग्युलर केलं तर पचनक्रिया खूप खूप सुधारते. फक्त रिकामे पोटी आपण हा प्राणायाम केला पाहिजे. थायरॉइडसाठी सुद्धा उत्तम हा प्राणायाम ठरतो. टॉन्सिलसाठी, घशातल्या कुठल्याही रोगांसाठी हा प्राणायाम महत्वाचा आहे. आणि इम्युनिटी पॉवर या प्राणायामामुळे वाढते. तर तो कसा करायचा पाहूया. बस असे आपण 100-150 स्ट्रोक जरी केले तरी लगेच पोटावरती प्रेशर आलेला आपल्याला जाणवेल आणि तो खूप महत्वाचा असणार. तोच प्रेशर पुढे पुढे वाढवत जायचा. 2 ते 3 मिनिटं करायचे. 3 मिनिटानंतर बिगिनर्सने एक हलकासा ब्रेक घ्यायचा, छोटा ब्रेक घ्यायचा आणि मग पुन्हा एकदा रिपिटेशन करायचं. असं जवळजवळ 15 मिनिटं कपालभाती या योगासनांसोबत करा. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपल्याला वेट गेन करण्यासाठी खूप काळ लागलेला आहे. तर वेट रिड्यूस करण्यासाठी सुद्धा 1 तास, अर्धाच तास असं न ठरवता आपला व्यायाम हा 1.5-2 तासांपर्यंत केला तरी काही हरकत नाही. तो वेळ आपण काढायलाच पाहिजे. तर आपलं कर्तव्यच आहे. तर पुढचा आणखीन एक बंध तो म्हणजे उडियान बंध. यामुळे देखील पोट कमी होण्यासाठी मदत होते आणि सेम फायदे कपालभातीसारखे या बंधामध्ये होतात. श्वास सोडून पोट आतमध्ये घ्यायचं. यामध्ये श्वास सोडणे आणि पोट आतमध्ये घेणे या दोन्ही क्रिया एकत्र झाल्यानंतर पोट पूर्ण आतमध्ये घेऊन आणि श्वास बाहेरच रोखून आपल्या क्षमतेनुसार बंधामध्ये थांबायचं. मग आपली क्षमता 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद अशी प्रत्येकाची वेगवेगळी असणार आणि मग ही क्षमता आपली हळूहळू सरावाने वाढणार. म्हणून याचा सराव आपण एकदा करायला सुरुवात केली की मग 10 वेळा, 15 वेळा असं आपण रिपिटेशन्स करू शकतो. जेवढे रिपिटेशन करणार तेवढं ते आपल्या आरोग्यासाठी चांगलंच असणार आहे. फक्त याआधी एक सूचना देते. एक रिपिटेशन झाल्यानंतर दुसरा रिपिटेशन लगेच करू नये. 2 ते 3 श्वास पहिले जाऊ द्यावे. इनहेल, एक्सेल, रिलॅक्स व्हावं आणि मग दुसरे रिपिटेशन. दम अजिबात लागता कामा नये. दम लागतो असं वाटलं की त्या अगोदरच्या सेकंदाला सोडून द्या, रिलॅक्स व्हा. उडियान बंद करूया. वजन कमी करण्यासाठीचा हा फिटनेस प्रोग्राम झालेला आहे. तर सर्व योगासनं, एक बंध, एक प्राणायाम आणि सोपा साधा डाएट. तुमचाच आहार, तुमच्याच घरातला आहार, कुठलेही एक्स्ट्रा काही गोष्टी घ्यायच्या नाहीत. फक्त नियंत्रणात आणायच्या आहेत आणि सर्व वेळा आहेत त्या सांभाळायच्या आहेत. बस या सगळ्या गोष्टी सातत्याने करा आणि रोज माझ्यासोबत योगासनं करा. शुभ दिवस. धन्यवाद.